आकाशवाणी. दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज IIT खरगपूरच्या 66व्या पदवीदान सोहळ्याला संबोधित करणार. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत शहरी भागात नव्या 56,000 घरांच्या उभारणीला मंजुरी. गुजरातमधील राज्यसभेच्या 2 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय. आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या 2 क्षेपणास्त्रांची DRDOनं केली यशस्वी चाचणी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज IIT खरगपूरच्या 66व्या पदवीदान सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे हेही या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. एकंदर 75 विद्यार्थ्यांना या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष बोलवण्यात आलं आहे. यातल्या 9 जणांना सुवर्ण आणि 66 जणांना रौप्य पदकं प्रदान करण्यात येणार आहेत. तर 2800 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पदवी दिली जाणार आहे. खरगपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वैद्यकशास्त्र आणि संशोधन संस्थेचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटनही आज होणार आहे. IIT खरगपूरनं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सहाय्यानं हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय स्थापन केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी जसमीत सिंह आणि अमित बन्सल यांची नियुक्ती केली आहे. तसंच केरळ उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून 4 न्यायमूर्तींची नेमणूक केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयातील 4 न्यायमूर्तींना पदोन्नती देऊन राष्ट्रपतींनी त्यांची केरळ इथंही नियुक्ती केली आहे. या संदर्भात कायदा मंत्रालयानं काल अधिसूचना जारी केली. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं देशातल्या शहरी भागात नव्या 56,000 घरांच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृह आणि शहर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. त्यानुसार 2022 पर्यंत देशातल्या शहरी भागात सर्वांना घर या केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत 1,12,00,000 घरांना मंजुरी देण्याचं लक्ष्य आहे. त्यापैकी आतापर्यंत 1,11,00,000 घरांना मान्यता देण्यात आल्याची माहिती पुरी यांनी दिली. यापैकी 42,70,000 घरं पूर्ण करून ती लाभार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. तर 73,00,000 घरं निर्माणाधीन आहे अशी माहितीही हरदीपसिंह पुरी यांनी दिली आहे. गुजरातमधील राज्यसभेच्या 2 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाला असून या 2 जागांवरचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. दिनेशचंद्र जमालभाई आनंद वैद्य आणि रामभाई हजीबाई मोकारिया अशी या 2 भाजप खासदारांची नावं आहेत. काँग्रेसचे दिवंगत खासदार अहमद पटेल आणि भाजपचे अभय गणपतराय भारद्वाज यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागांसाठी ही पोटनिवडणूक 1 मार्चला होणार आहे. मात्र काँग्रेसनं विजयाची खात्री नसल्यानं दिवंगत खासदार अहमद पटेल यांच्या जागेवर उमेदवार दिला नव्हता. तर भाजपच्या अधिकृत उमेदवाराव्यतिरिक्त इतर 2 उमेदवारांनी काल आपला अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआर ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @ARNews पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलवर. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथं केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी पाठवण्यात येत आहेत. ही नियमित स्वरूपाची कारवाई आहे असं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. अशा तुकड्या केवळ पश्चिम बंगालमध्येच पाठवण्यात येत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये देण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात संवेदनशील मतदारसंघांच्या सुरक्षेसाठी अशा केंद्रीय पोलिसांच्या तुकड्या पाठवण्याची प्रथा 1980 पासून सुरू असून त्यानुसारच
पश्चिम बंगालमध्येही अशा तुकड्या पाठवण्यात येत आहेत. आगामी 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालसह आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या ठिकाणीही केंद्रीय पोलीस दल पाठवण्यात येणार असून याबाबतची अधिसूचना एकाच दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारीला जारी करण्यात आल्याचंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. गुजरातमधल्या 6 महापालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. या महापालिकांच्या 575 जागांसाठी गेल्या रविवारी मतदान झालं होतं. या सर्व ठिकाणी सरासरी 46% मतदान झाल्याचं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या सर्व महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. उत्तर प्रदेशातलं जेवर विमानतळ आशियातलं सर्वात मोठं विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून काल विधानसभेत सादर झालेल्या 2021-22 या वर्षासाठीच्या अंदाजपत्रकात या विमानतळासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या विमानतळावर एकंदर 6 धावपट्ट्या असणार आहेत. त्याचबरोबर अयोध्येमध्ये उभारल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असं नाव दिलं जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात 101 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अलीगड, मुरादाबाद, मेरठ यासारख्या शहरांनाही लवकरच विमानसेवेद्वारा जोडण्यात येईल असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल वार्ताहरांना सांगितलं. संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजेच DRDOनं जमिनीवरून हवेत कमी अंतरावर मारा करणाऱ्या 2 क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावर चंडीपूर केंद्रावर ही चाचणी घेण्यात आली. विशेष करून नौदलासाठी या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात आली आहे. कमी अंतरावरून होणारे हवाई हल्ले आणि समुद्रातली लक्ष्य भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांमध्ये आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचणीसाठी DRDOचं अभिनंदन केलं आहे. देशातील पारंपरिक हस्तकला वस्तू आणि कापडाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अमेझॉन अथवा अलिबाबा यासारख्या संकेतस्थळाचा विकास करण्याची गरज असून या हस्तकलांचं डिझाईन आणि बाजारपेठ याविषयी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे असं मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी काल व्यक्त केलं. 18 राज्यातील हस्तकारागिरांच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या स्फूर्ती या दुकान साखळीचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. तर पुढे म्हणाले की हस्तकारागिरांच्या उत्पादनांचा दर्जा वाढवण्यासाठी गुजरातमधल्या अहमदाबाद इथल्या राष्ट्रीय डिझाईन प्रशिक्षण संस्थेची मदत घेता येईल. देशात हस्तकारागिरांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी यासाठी केंद्र सरकारनं 371 स्फूर्ती समूह विक्री केंद्रांना मान्यता दिली असून आतापर्यंत त्यापैकी केवळ 82 विक्री केंद्र सुरू झाली आहेत. त्यामुळे यासंदर्भात जास्त वेगानं प्रयत्न करण्याची गरज आहे असंही गडकरी म्हणाले. या हस्तकला विक्री केंद्रात खादी, रेशीम, बांबू आणि चामड्याच्या वस्तू आदी विविध प्रकारच्या वस्तू ठेवण्यात येत असून त्याद्वारे 18 राज्यातील 42,000 कारागिरांना वस्तू विक्रीसाठी मदत करण्यात येत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज IIT खरगपूरच्या 66व्या पदवीदान सोहळ्याला संबोधित करणार. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत शहरी भागात नव्या 56,000 घरांच्या उभारणीला मंजुरी. गुजरातमधील राज्यसभेच्या 2 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय. आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या 2 क्षेपणास्त्रांची DRDOनं केली यशस्वी चाचणी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.